एकदा नव्यानं नवी सुरुवात. आज आपण पाहणार आहात इयत्ता 3री वर्गाचा पाणी किती खोल हा सुंदरसा पाठ माझ्या बालदोस्तांसोबत. चला तर या पाठामधील कोणाची भूमिका कशी पार पाडणार आहे त्यांच्या परिचयापासून आपण अगोदर सुरुवात करूया. चला, नाव सांगा आणि भूमिका सांगा. मी खारुताईच्या भूमिकेत सृष्टी पिसाळ. छान. मी बैलाच्या भूमिकेत श्रेष्ठ नितीन देवकते. छान. मी रेडकूच्या भूमिकेत शौर्य उमेश देवकते. छान. मी महेशच्या भूमिकेत गौरवी गलांडे. छान. पहा, आज आपण यांची पाणी किती खोल ही नाटिका पाहणार तर आहातच, परंतु निश्चितच आवडल्यानंतर त्यांना शाबासकी सुद्धा देणार आहात. मी आता खरंच म्हातारे झाले, हा कडबा काही मला चावेना. रेडकाला हाक मारते, अरे बाळा इकडे. काय झालं? माझं एक काम ऐकशील का? हो सांग ना. तेवढं नदी पलीकडच्या कडब्या कुट्टीवरून ही कडब्याची पेंडी कापून आण. हो दे मला बांधून, आणि एक रिकामा पोतं सुद्धा दे. नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय. आजीसाठी कडबा कापून आणायचाय. पाणी खूप जास्त आलंय. मला भीती वाटतेय. मी जाऊ शकेन का? अरे गुडघ्या इतकं तर पाणी आहे, आरामात जाऊ शकशील. जा. अरे वेड्या, कुठे चाललास? नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर चाललोय. मागे फिर, वाहून जाशील. काका म्हणाले गुडघ्या इतकं पाणी आहे, मी आरामात जाऊ शकेन. कालच मैत्रीण पाण्यातून जाता जाता वाहून गेली. उगाच वेडेपणा करू नको. मागे फिर. अरे बाळा, लगेच परत का आलास? कुट्टी बंद आहे का? नाही गाजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीच्या अलीकडूनच मागे फिरलो. का काय झालं? बैल काका म्हणाले पाणी कमी आहे, पण खारुताई म्हणाली तिची कालच एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे, नदीतून पाणी पलीकडे जाताना तिची एक मैत्रीण वाहून गेली. मला मग भीती वाटली आणि मग मी परत आलो. अरे वेड्या, विचार कर. बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आहे. तू तर खारुताईपेक्षा उंच आहेस. तुला जाता येईल. खरंच की. आत्ता घेऊन येतो. मी कुट्टीवर जाणार, आजीला कडबा आणणार. मी कुट्टीवर जाणार, आजीला कडबा आणणार. पाणी किती खोल हा धडा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला शाबासकी द्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना पण शिकवा. धन्यवाद.